पत्राला सुरुवात करूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापुरामुळे संसार रस्त्यावर आलेत। पाणी ओसरलं, मात्र जनजीवन अजूनही विस्कळीत आहे। महापुरामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलेला आहे। अनेक कुटुंब बेघर झालेली आहेत आणि अनेकांनी आपला संसार रस्त्यावर मांडलाय। त्यांना आता सध्या म्हणजे जे टेकावर उंचीवर ज्यांचे घर आहेत ते त्यामुळे त्यांचं राहण्याचं जमलं आहे। पण आता जे बाकीचे जे लोक आहे रात्री जे उशिरापर्यंत आम्ही जे बाहेर काढले, भयभीत होते लोक आणि अचानक बाहेर जायचं काही लोकांची पूर्वतयारी नव्हती, काही नव्हती। त्यामुळं उपाशी तापाशी जसं मिळेल तसं लोक जनावरं ढोरं आपले लेकरं बाळ घेऊन रस्त्यावरती तुम्ही बघत आहात की रस्त्यावरती पूर्ण जसं जिथं जागा मिळेल तिथं लोक थांबलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांसह भाजीपाला या शेतीचंही नुकसान झालेलं आहे। रांजाळा गावातील वैद्य कुटुंबियांकडून भाजीपाला लागवड केली जाते आणि मोठा खर्च लावून त्यांनी कोबीची लागवड केली होती। मात्र अतिवृष्टीमुळे शेतातील संपूर्ण कोबी सडून गेली आहे। त्यामुळे त्यांना लागवड खर्च देखील निघणार नाहीये आणि या शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागतोय। या शेतकऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, हळद या पिकांचं नुकसान आहे। परंतु भाजीपाला वर्गीच्या पिकांचं देखील फार मोठं नुकसान आहे। मी सध्या हिंगोलीच्या रांजाळा गावच्या शिवारामध्ये आहे आणि या गावच्या शिवारामधील जे शेतकरी आहेत हे शेतकरी भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत। या भागातील टोमॅटो असेल, कोबी असेल, विविध ज्या भाज्या आहेत त्या भाज्यासाठी हे शेतकरी मेहनत घेतात, कष्ट करतात, पिकवतात। परंतु आपण बघतोय या कोबीच्या शेतामध्ये अतिवृष्टीमुळे किती मोठं नुकसान झालं आहे। हे कोबीचं संपूर्ण शेत जे आहे त्याची संपूर्ण नासधूस झाली अतिवृष्टीमुळे। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। काका, पावसामुळे या कोबीचं नुकसान झालं दिसते, काय नुकसान आहे याचं आता काही होऊ शकतं का? नाही, आता याचं काहीच होऊ शकत नाही ना। आता हे कसं बाहेर टाकावं लागणार आहे उपटून। आता याचा काय 1 रुपया सुद्धा घडत नाही। याला सगळं आता खर्च तर सगळं आता लावलेलाच आहे। याला खत, औषध, फवारणी। आता हे आईन काढायच्या टायमाला हे असं सगळं सडून गेलेलं आहे। आता ह्याला किती गुंठ्यावरती होती ही कोबी? हे 3 गुंठे, कमीत कमी 3 गुंठे आहे। आणि किती खर्च आला याला सगळं करण्यासाठी? याला जवळजवळ 15-1 हजार रुपये खर्च आतापर्यंत याला लावलेला आहे घरात। समजा रोपच याचं आणलेलं आहे 5,000 हे रोप, 5,000 1 रुपयाला एक रोप भेटते। 5,000 हे रोपाचेच गेलेत, खत, औषध, हे फवारणी याच्यात। संपूर्ण ही कोबी सडली आहे। अत्यंत जी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, मोठं नुकसान आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, रांजाळा शिवार, हिंगोली। अक्कलकोटच्या किनी गावात शेतकरी आक्रमक झालेले आहेत। नदीच्या पाण्यात आणि शेताच्या चिखल्यात बसून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या अक्कलकोट तालुक्यात अद्याप कोणत्याही पद्धतीची मदत मिळाली नाही। पंचनामे झालेत, मात्र मदत न मिळाल्यानं मदत मिळावी या मागणीसाठी शेतकरी किनी शिवारात आंदोलन करतायत। वाऱ्यावरती आपण सोडता कामा नये, कारण किनी मंडलमध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अक्कलकोट तालुका महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे। माझी सरकारला विनंती आहे की हेक्टरी 50,000 रुपयाची मदत सरकारने त्वरित जाहीर करावी। कुठलाही पंचनामा न करता त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000ची मदत तत्काळ जाहीर करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सुखी दिवस पाहायला मिळतील। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात पावसानं कहर केलाय। बारशिगवे इथे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यानं 1 एकर टोमॅटो आणि 1 एकर झेंडूच्या फुलांची लागवड केली होती। मुसळधार पावसामुळे 2 एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यानं केलेली आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। गोरगावले शिवारात गुळ नदीच्या पात्रातून दुसऱ्या काठी पूर्वेला जवळपास 100 शेतकरी शेतात केळी लागवड करत असतात। मात्र त्या शेतकऱ्याला गुळ नदीच्या पाण्याचा अंदाज घेऊन लागवडीपासून ते काढणीपर्यंत बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागतं। गुळ धरणाचं पाणी नेहमी सुटत राहतं। धरणाचं पाणी सुटल्यावर केळीचा माल परिपक्व झाल्यावर पण निघत नाही आहे। शेतात माल पिकतोय, गाडी बांधापर्यंत नाही गेली। आपण कधी 1,000 रुपये पहिल्यानंच केळीला भाव नाही। यावर्षी आपण 1,000 रुपये भाव ठरवला, गाडी तिथपर्यंत गेली तर तो 1,000 रुपयाने कापतो।
नाही गाडी गेली तर तो 500 रुपयाने तो माल मागतो, ट्रॅक्टरने कधी बाहेर काढला तर. आणि हे धरणाचे दरवाजे रात्री सोडले की गाडी पासच होत नाही. JCP लावून माझ्या 2-3 गाड्या मी क्रेनने, चोपड्यावरनं क्रेन मागून क्रेनने बाहेर काढल्या आहेत. पाणी सोडताना तुम्ही कमीत कमी आमच्यासाठी तुम्ही रात्री 2 वाजेला तरी बंद करा, किमान गाडी जाऊ शकते इथे. म्हणजे रात्री 2 वाजता बंद केलेले दरवाजे सकाळी 9पर्यंत तरी गाडी पास करून घेतो आम्ही. कारण इथे ट्रकचा ड्रायव्हर आल्यावर काय म्हणतो, मी गाडी डालूंगा नाही, इधर आप जिम्मेदारी ले लो. म्हणजे त्याची पूर्ण जिम्मेदारी आम्हाला घ्यावी लागते, तेव्हा तो गाडी टाकतो. आणि आमच्या इकडच्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच पीक आहे इथे, फक्त केळी पण आम्हाला हे इथलं पाणी बघून मग लागवड करावी लागते. आम्ही दुसरं पीक इथे घेऊ शकत नाही. माढा तालुक्याला महापुराचा तडाखा बसला असून पुन्हा एकदा निम्मगाव हे पाण्याखाली गेलं असल्यानं जिल्हा परिषद शाळेला सुट्टी द्यावी लागली होती. संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग बंद झाल्यानं आणि निम्मगाव पाण्याखाली गेल्यानं विद्यार्थ्यांना गावात येणं शक्य झालं नाही. सीना नदी पात्रातनं जे पाणी पातळी वाढली आणि महापूर आला त्या मुंगशी गावात आहे आणि जिल्हा परिषदेची शाळा आहे. आणि आत्ता गेल्या 8 दिवसापासून त्यांचं जे काय शाळेचं रुटीन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. आणि नक्की काय परिस्थिती आहे, कारण की ज्या पुलाच्या पलीकडं काही वस्त्या आहेत आणि अलीकडं ही शाळा आहे. शाळेचा मध्ये आत्ता एक बोर्ड वाचला, शाळा हा आधार आहे खरं तर समाजाचा. आणि खऱ्या अर्थाने तसं झालेलं आहे की काय परिस्थिती 8 दिवसात काय काय झालं, आत्ता काय परिस्थिती आहे. 8 दिवसापासून पूर आल्यापासून नदीच्या पलीकडचे जे विद्यार्थी आहेत किंवा दूरच्या वस्त्यावरून येणारे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी शाळेलाही उपस्थित राहू शकत नाहीत. फक्त गावातीलच एक 20-25 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आणि परवा पुराचं पाणी शाळेच्या वर्गखोल्यामध्ये शिरल्यामुळं शालेय साहित्य विद्यार्थ्यांची जी पाठ्यपुस्तकं वह्या वगैरे डेस्कमध्ये होती किंवा कपाटामध्ये जी होती लॉकरमध्ये, तर ते सर्व भिजून हे झालेलं आहे. पूर ओसरणे ही सगळ्यांची आता इथल्या गावकऱ्यांसहित शिक्षकांसहित विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, मुंगशी, माढा. एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं असताना दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा सडू लागला. तिकडे कांद्याला प्रति किलो 2 ते 7 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटात सापडला असून भाव घसरणीचा व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसतोय. हवालदिल झालेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. मी आता उभा आहे एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत. भाववाढीच्या आशेवर या शेतकऱ्याने कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका या कांद्याला बसला आहे. आपण बघू शकतो का हा जो साठवून ठेवलेला कांदा होता तो सडलेला आहे. अक्षरशः याला कोंब पण फुटलेला आहे. त्याच्यामुळे आता हा जो कांदा आहे बाजारात विकण्यासारखा राहिलेला नाही आहे. एका प्रकारे हा कांदा उकुरड्यावर फेकण्याच्या लायकीचा झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा जे आहे ते हतबल झालेले आहे का एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे मात्र जर साठवून ठेवला कांदा तर तो सडू लागलेला आहे. कांदा सडल्यामुळे शेतकऱ्यांवर काय प्रसंग आलेला आहे हे आपण जाणून घेऊया. आणि फक्त शेतकऱ्यांवरच नव्हे तर व्यापाऱ्यांवर देखील हीच परिस्थिती आली आहे, कारण त्यांनी देखील कांदा साठवून ठेवलेला होता. त्यांचाही कांदा आता सडू लागलेला आहे. भाऊ, काय म्हणाल तुम्ही, कांदा साठवून जो ठेवलेला होता आता त्याची परिस्थिती काय आणि किती नुकसान होतं आहे तुमचं? जो साठवून ठेवलेला कांदा आहे हा जवळजवळ 80 ते 90% पूर्णपणे सडलेला आहे. आणि याच्यावरती आमचा हे जो कांदा आहे हा पूर्णपणे उकडवर फेकण्याजोगा झालेला आहे. आणि याची शासनाने दखल घ्यावी, शासनाने भरपाई द्यावी. आणि अजून एक मुद्दा असा आहे का पाऊस भरपूर झालेला आहे. आमचा पाऊस झाल्यामुळं आमची मका झाली, सोयाबीन झालं, कांदे झाले, ही पूर्णपणे सडलेलं आहे. तर याची पण शासनाने दखल घ्यावी एवढंच सांगतो. तुम्ही व्यापारी म्हणून किती वर्षापासून व्यापार करताय आणि आता तुमच्या कांद्याची परिस्थिती काय आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? आम्ही जवळपास 15 ते 20 वर्षापासून कांदा व्यवसाय करत आहे. पण आता या 2-4 वर्षापासून आम्ही जे नाफेड जे NCPF जे चालू झालेलं आहे, आज ते महिन्यापूर्वी त्यांनी जो माल स्टॉक केलेला पण त्यांनी इथं ग्राहकांना न देता त्यांनी आम्ही जिथं देशावर लोडिंग करतो त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था रॅगने केलेली आहे. पण आम्ही जो साठवलेला माल आहे तो आम्ही काही भावाच्या अपेक्षापोटी साठवला होता. तो 1800 ते 1700 भावाने घेतलेला होता. आजचे बाजार ते 800 ते 900 रुपये झाले.
त्याच्यामध्ये बी 50 ते 70% माल हा खराब होऊन गेला. हा इडच फेकण्याची वेळ आम्हाला आलेली आहे. जवळपास आमचे लाखो रुपयाचे व्यापाऱ्यांचे बी नुकसान झाले आहे. तर शासनाने थोडं व्यापाऱ्यांकडे बी लक्ष द्यावे ही नम्र विनंती. एकूणच आपण बघितलं असेल तर एकीकडे अतिवृष्टी आहे, दुसरीकडे कांद्याला भाव नाही आणि आता साठवून ठेवलेला कांदा देखील सडू लागल्यामुळे शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांवरही तिहेरी संकट आलेले आहे. या तिहेरी संकटात मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा. जसं पिकांचे पंचनामे करतात तसं साठवलेला कांदा जो सडला आहे त्याचेही पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी एक मोठी मागणी मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी करत आहे. अभिषेक, न्यूज 18 लोकमत, मनमाड. गोदावरी नदीला पूर आल्यानं जालना जिल्ह्यातल्या 38 गावांमधून तब्बल 10,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील मत्सोदरी विद्यालयात बानेगाव, सौंदलगाव, लिंगसेवाडी, विठ्ठलनगर आणि भोगगाव तसंच मंगरूळ या गावातील नागरिकांची प्रशासनाकडून निवारा आणि जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्यानं जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गोदाकाठचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. त्यामुळं अनेकांचे संसार जे आहे ते सगळ्या पाण्यामध्ये गेलेले आहेत. प्रशासनाने रात्रीच रेस्क्यू ऑपरेशन करून जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर मी सध्या तीर्थपुरी येथील या निवारा केंद्रामध्ये आहे आणि घनसावंगी तालुक्यातील 4 ते 5 गावातील हे सगळे नागरिक आहेत. आपण जर बघितलं तर मोठा पूर जो आहे तो गोदावरी नदीला आलेला आहे. त्यामुळे हे सगळे नागरिक या ठिकाणी प्रशासनानं ठेवण्यात आलेले आहे. त्यांचं सुरक्षित स्थळी जे आहे ते त्यांचा निवारा करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणच्या महिला आहेत. ताई, मला सांगा की तुम्ही कुठून आलात आणि सध्या काय परिस्थिती तुमच्या गावात? गावाहून आले तर पाणी आले गंगाला, तर घरामध्ये शिरलं आमच्यावालं पाणी, सगळं पाणी ते सगळं वाचायला लागलं. आता पुन्हा गावाकडून फोन येते की पाणी वाढायला लागलं म्हणून. तुमचे घरचे कुठे आहेत आणि घरी कोण कोण आहे? गाई ते बैल ते आहे, शेळ्या कोंबड्या त्या सगळ्या 4 माणसं आमच्या घरी. मग ते म्हणले खूप पाणी वाढायला लागलं. घरात गेलं का तुमच्या पाणी? हा, पाणी गेले की घरामध्ये पाणी चालू आहे आता सध्या, घरामध्ये गेले समज मला. ताई, मला सांगा की तुमच्या घरची काय परिस्थिती आहे? आमच्या घरची लय परिस्थिती आहे, पाणी वाढलं जरा. आमचं म्हशी ते गाई आहेत, पोर आहेत 2 घरी. आपण जर बघितलं तर या सगळ्या महिला आहेत आणि वेगवेगळ्या भागातून या सगळ्या आलेल्या आहेत. ताई, मला सांगा की तुमची काय परिस्थिती आहे? तुमचे घरचे कुठे आहेत? लेकरं कुठे आहेत? घरचे आमचे गावातच आहेत. आम्ही इकडं मच्छेदारी कॉलेजमध्ये आणून आम्हाला सोडलंय. आमची व्यवस्था केली ती बसमध्ये आणून सोडलं होतं आम्हाला इथे. आम्ही लेकरं आणि बाया फक्त आलो आणि माणसं आमच्या